महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानही तैनात असणार आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। राज्यात गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे सावधगिरी बाळगण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांचा ताफा जात असताना तेथे महाराष्ट्र पोलीस सोबत बंदोबस्त करण्यासाठी MSF जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांचा ताफा जात असताना महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानही तैनात असणार आहेत। राज्यामधील गोळीबाराच्या घटनेनंतर ताफा जात असताना सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या ऑफिस बाहेर सुद्धा मेटल डिटेक्टर लावण्यात येणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। गोळीबारीच्या घटनेनंतर आता पोलिसांनी दखल घेतलेली आहे। ठिकठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मुख्यमंत्र्यांची मूवमेंट आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो ठिकठिकाणी प्रत्येक सिग्नलवरती वाढवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या गोळीबारीच्या घटना घडतात त्याने आता दखल घेण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की पोलीस प्रत्येक सिग्नलवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये, कुणी गोळीबार करू नये, कुणी कायदा हाती घेऊ नये याची देखील दखल घेतली जाते आणि जी माहिती हाती लागते त्यानुसार जेवढे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि मंत्री आहेत त्यांना आता मेटल डिटेक्टर त्यांच्या ऑफिसमध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलं आहे। गृह मंत्रालय ॲक्शन मोडमध्ये आलं आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मुंबईच्या सुरक्षेसाठी MSF जवान खूप महत्त्वाचे आहेत, कारण मुंबई पोलीस, ट्रॅफिक पोलीस, GRP त्यासोबतच RPF मध्ये देखील MSF जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत। मुंबईमधील अनेक सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात MSFचे जवान कर्तव्यासाठी तैनात आहेत आणि MSFची फोर्समध्ये मनुष्यबळ हे गेल्या 2 वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे। डिसेंबर महिन्यापासून जवानांना वाढीव पगार देखील देण्यात आलेला आहे। पगारवाढीसोबत इतर देखील सोयीसुविधा MSF जवानांना मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून मुंबईसारख्या महागाईच्या ठिकाणी राहणे त्यांना परवडेल याचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे। पगारवाढ झालेली आहे, मात्र त्यामध्ये अजून देखील मोठी वाढ होणे अपेक्षित होते, जेणेकरून MSF जवानांना त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवता येईल, त्यांच्यावर आर्थिक ताण येणार नाही। MSFमध्ये कोणता बदल होणे अपेक्षित आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आपला टेलिग्राम चॅनेल आणि व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला येणाऱ्या नवनवीन अपडेट आणि सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला पाहावयास मिळतील। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट्ससाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक क्लिक पुरेशी आहे, मात्र त्याने आपल्या चॅनलला मोठी मदत होणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका।